भाग विक्री आहे त्याचा अभ्यास करणार आहोत. आतापर्यंतच्या प्रकरणामध्ये आपण बघितलं होतं की कशा पद्धतीने वित्त ही कंपनीला आवश्यक असते. वित्त म्हणजेच पैसा, आणि त्या पैशाचा उभारणी कशा पद्धतीने कंपनी करत असते, मालकीचे भांडवल कशा पद्धतीने उभारत असते, कर्जाऊ भांडवल कशा पद्धतीने उभारत असते. परंतु आता या प्रकरणामध्ये उभारलेल्या भांडवलाचे वर्गीकरण आपल्याला बघायचे आहे. कंपनीने जे भाग भांडवल म्हणजेच काय भाग भांडवलाचे वर्गीकरण आपल्याला या प्रकरणामध्ये बघायचे आहे. भाग भांडवलाचे वर्गीकरण म्हणजे काय किंवा भाग भांडवल म्हणजे काय. भांडवल म्हणजे पैसा आहे आणि पैशाचे वर्गीकरण कशा पद्धतीने केले आहे किंवा भाग भांडवल म्हणजे काय आहे हे आपण बघू. तर भाग भांडवल म्हणजेच भाग जे बघितलं आपण, अग्रहक्क भाग, समहक्क भाग ते भाग, आणि भांडवल म्हणजेच पैसा. म्हणजेच अग्रहक्क भाग आणि समहक्क भागांची विक्री करून जे भांडवल उभारले जातात त्यालाच काय म्हणू आपण, भाग भांडवल असे म्हणू. अग्रहक्क भाग, समहक्क भाग यांची विक्री करून जे भांडवल उभारले गेले आहे त्यांनाच आपण म्हणतो भाग भांडवल. तर या भाग भांडवलाचे वर्गीकरण कशा पद्धतीने केले आहे, तर सुरुवातीला भाग भांडवलाचे वर्गीकरण जे आहे अधिकृत भाग भांडवल, ऑथराइज्ड कॅपिटल. हे अधिकृत भाग भांडवल हे कंपनीच्या घटनापत्रकामध्ये नोंदवलेले असतात. ते भांडवल कलमामध्ये, घटनापत्रकामध्ये भांडवल कलम असतो, नाम कलम, कंपनीच्या नावाचा कलम असतो, त्यानंतर अनेक उद्देश कलम असतात. परंतु त्यामधल्या त्या इतर कलमामध्ये न नोंदवता अधिकृत भाग भांडवलाची नोंदणी भाग भांडवल ह्या कलमामध्ये होते. आणि या कलमामध्ये कंपनीला एकूण किती भांडवलाची आवश्यकता पूर्ण तिच्या जीवनभर लागणार आहे किंवा तिचं अस्तित्व जोपर्यंत आहे तोपर्यंत कंपनीला किती भांडवलाची आवश्यकता आहे याची पहिलेच नोंदणी या भाग भांडवल कलमामध्ये केलेली असते आणि प्रवर्तक करत असतात. याची नोंदणी प्रवर्तक करत असतात. प्रवर्तक कोण आहे याचा अभ्यास आपण 11वी मध्ये केला होता. प्रवर्तक म्हणजे असे व्यक्ती असतात जे कंपनी उभारण्याची योजना तयार करून ती कंपनी उभारण्याचा पूर्ण प्रयत्न करतात आणि कंपनीची उभारणी करत असतात. तर हे व्यक्ती काय करत असतात, कंपनीला पूर्ण तिच्या जीवनभर किती भांडवलाची आवश्यकता आहे याची नोंदणी ती काय करतात, आधीच करत असतात. आणि त्याची नोंदणी कुठे केली जाते, कंपनीच्या अधिकृत भाग भांडवलाची नोंदणी ही कंपनीच्या घटनापत्रकामध्ये असतात. ते घटनापत्रकामध्ये नोंदवलेले असतात. कुठे, ते सुद्धा भाग भांडवल जे भांडवलाचे कलम जे असतात त्या भाग भांडवलाच्या कलमामध्ये, भांडवल कलमामध्ये त्याची नोंदणी झालेली असते. त्यामुळे त्याला नोंदणी झालेले भाग भांडवल असे देखील म्हणतात किंवा नाममात्र भाग भांडवल असे देखील म्हणतात. नाममात्र यासाठी की जसे की कंपनी आपण इथे बघत आहोत, 1 लाख भांडवल आहे, 1 लाख भाग आहे आणि त्याची विक्री प्रत्येकी 10 रुपये केली आहे. 1 लाख भागाची विक्री प्रत्येकी 10 रुपये, तर किती, 10 लाख रुपये. म्हणजेच कंपनीला 10 लाख रुपये पूर्ण तिच्या जीवनकाळामध्ये आवश्यक आहे. तर त्यासाठी कंपनी काय करत आहे, 1 लाखामध्ये त्याची विभागणी करत आहे. कारण 10 लाख कंपनीला पैशाची जेव्हा आवश्यकता आहे तर ती कोणत्याही एकाच व्यक्तीकडून 10 लाखाची मागणी न करता ती काय करणार, पूर्ण सार्वजनिक जनतेला भागाची विक्री करणार. म्हणजे पूर्ण जनतेकडून ती 10 लाखाची मागणी करणार आहे. तर पूर्ण जनतेकडून 10 लाखाची मागणी करत असताना कंपनीला काय करावे लागते, तर त्याचे रूपांतरण 1 लाख भागामध्ये करावे लागते. म्हणजे त्याची फोडणी करावी लागते आणि त्याचे रूपांतरण काय करणार कंपनी, 1 लाख भागामध्ये करणार. आणि 1 लाख भागामध्ये करून त्याचे 10 रुपये किंमत ठेवल्यानंतर त्याची गुणाकार आपण जेव्हा होतो तर तेव्हा कंपनीला काय मिळणार, 10 लाख रुपये मिळणार. म्हणजे कंपनीला 10 लाख रुपयाची पूर्ण अधिकृत भाग भांडवलाची आवश्यकता आहे. तर त्यामुळे कंपनी काय करणार, 1 लाख भागामध्ये त्याचे रूपांतरण करणार आणि प्रत्येकी 10 रुपयाला भाग विकणार. म्हणजे कमी किमतीमध्ये जेव्हा कंपनी भाग विकत आहे तर कोणताही व्यक्ती आर्थिक परिस्थिती बिकट असली तरी देखील तो व्यक्ती तो 10 रुपयाचा भाग खरेदी करू शकतो, कारण त्याच्यासाठी ती जास्त किंमत नसते. तर त्यामुळे ते 1 लाख भागामध्ये रूपांतरण करून 10 रुपयाला विकून कंपनीला जे आवश्यक भांडवल आहे 10 लाख ते उभारणी करणार. परंतु आता अधिकृत भाग भांडवल म्हटलं आहे त्याला, तर जे 10 लाख आहे कंपनी पूर्ण 10 लाखाची विक्री कधीच कंपनी किंवा 1 लाख भागाची विक्री कधीच कंपनी करत नाही. तर त्यामध्ये काही भागांचीच विक्री कंपनी करत असते. त्यामुळे त्याला नाममात्र असे देखील म्हटले जातात. म्हणजे पूर्ण भागाची विक्री कंपनी कधीच करणार नाही. 1 लाख भांडवल असे भाग असले तरी त्यामध्ये 60 लाख भागांची विक्री करणार, बाकीचे भांडवल तसेच ठेवणार. तर त्यामुळे नाममात्र भाग भांडवल देखील त्याला म्हटले जातात अधिकृत भाग भांडवल. आणि त्याची नोंदणी घटनापत्रकामधल्या भांडवल कलमामध्ये केली जाते. त्यामुळे त्याला काय म्हणतात, नोंदवलेले भाग भांडवल असे देखील म्हणतात. तर अधिकृत भाग भांडवल तुम्हाला समजले असेल की कंपनीच्या पूर्ण आयुष्यामध्ये पूर्ण जेव्हापर्यंत कंपनीचे अस्तित्व आहे तोपर्यंत कंपनीला किती भांडवलाची आवश्यकता आहे जे भांडवल असतात सांगणारे तेच म्हणजे अधिकृत भाग भांडवल. जसे की एखादा बिझनेस असेल तर बिझनेस टाकण्यापूर्वी आपण काय करत असतो,
आपल्याला एक अंदाजे आपण ठरवत असतो की पूर्ण बिझनेससाठी आपल्याला किती रुपये आवश्यक आहे, 10 लाख आहे, 20 लाख आहे, तर त्यानुसारच कंपनी देखील पूर्ण कंपनीला चालवण्यासाठी पूर्ण आयुष्यभर किती भांडवलाची आवश्यकता पडू शकते, तर तेव्हा ती कंपनी काय करत असते, ती रक्कम ठरवत असते, त्याला अधिकृत भाग भांडवल असे म्हणतात। आणि जेव्हा ही रक्कम कंपनी ठरवत असते तेव्हा संपूर्ण बाबीचा विचार करून ठरवत असते आणि कंपनी भागांची विक्री करून अधिकृत भाग भांडवलाची विभागणी। आता आणखी एक आपल्याला प्रश्न पडतो की अधिक जसे की 10 लाख आहे परंतु कंपनी विस्तारत असते, कंपनीचा विकास होत असतो, तर 10 लाख पुरेसे असतात का कंपनीला, तर मग त्यामध्ये वाढ करावी लागते, तर कंपनी करू शकते 10 लाखाचे रूपांतरण 20 लाखामध्ये देखील करू शकते, परंतु त्यासाठी तिला घटनापत्रकाच्या कलमामध्ये जे आहे बदल करावा लागतो, मीटिंग वगैरे आयोजन करून सभांच्या आणि त्यानुसार एक नियम पाडून त्यानुसार कंपनी आपला अधिकृत भाग भांडवलामध्ये वाढ देखील करू शकते। तर इथे आपला अधिकृत भाग भांडवल पूर्ण झाला आहे। त्यानंतर विक्रीस काढलेले भांडवल आणि विक्रीस न काढलेले भांडवल। आता कंपनीचे अधिकृत भाग भांडवल आपण बघितलं की 1 लाख आहे, ती 10 रुपयाला विकले आणि 10 लाख जमा करत आहे, परंतु आता विक्रीस काढले पूर्ण विकत नाही, आपण आधीच बघितलं कंपनी 1 लाख भाग पूर्ण कधीच विकत नाही, तर कंपनीला सुरुवातीला किती भांडवलाची आवश्यकता आहे, जसे की एखादा बिझनेस आपण स्थापित केला आणि आपल्याला सुरुवातीला समजा फर्निचर घ्यायचे आहे, काही उपकरण घ्यायचे आहे, तर अशा वेळी मग तेवढ्याच रकमेची भागांची विक्री कंपनी करेल, म्हणजे सुरुवातीला बघणार की कंपनीला किती भागांची भांडवलाची आवश्यकता आहे, त्यानुसार मग कंपनी काय करणार, आपल्या भागांची विक्री करणार। तर मग कंपनी इथे काय करत आहे, एम लिमिटेड कंपनी आहे समजा आणि ते काय करत आहे 40,000 भागांची विक्री सुरुवातीला करत आहे, कारण तिला काही उपस्कर घ्यायचे असेल, तिला काही फर्निचर घ्यायचे असेल, त्यामुळे तिने 40,000 भाग विक्रीला काढले, प्रत्येकी 10 रुपये किंमत पूर्वीप्रमाणे, आणि मग तिला 4 लाख भांडवलाची जी आवश्यकता आहे उपस्कर फर्निचर खरेदी करायची ती तिची पूर्ण होत आहे, म्हणजे 40,000 भागांची विक्री कंपनी केलेली आहे 1 लाख भागामधून, आता तिच्याकडे 60,000 जे भाग आहे ते बाकी नाही, तर 40,000 भागांची कंपनीने विक्री केली, तिला 4 लाख भांडवलाची जी आवश्यकता आहे ती पूर्ण झाली आहे। परंतु आता विक्रीस न काढलेले भांडवल, तर आता विक्रीस न काढलेले भांडवल किती आहे, 60,000 भाग 60,000 आहे, जे की कंपनी आता तिच्याकडे उर्वरित आहे, कारण तिने 40,000 भाग विक्रीला काढले, आपण बघितलं तिच्याकडे 1 लाख भाग आहे अधिकृत, तर विक्रीस न काढलेले भांडवल काय होईल, मग 40,000 भाग काढल्यानंतर मायनस केल्यानंतर आपल्याला 1 लाख भागामधून 40,000, मग तिच्याकडे उर्वरित विक्रीस न काढलेले भांडवल किती आहे, 60,000 भाग उर्वरित आहे आणि अजूनही तिच्याकडे काय 6 लाख जे आहे ती बाकी आहे। तर बघा, प्रत्यक्ष विकलेले भांडवल, प्रत्यक्ष न विकलेले भांडवल। आता विक्रीस कंपनीने काढले 40,000 भाग, तर 40,000 भाग जेव्हा विक्री कंपनीने काढले, सामान्य जनतेला आवाहन केले की आम्ही या कंपनीची भाग विक्रीला काढलेले आहोत, तर तुम्ही घ्या, परंतु काही जनतेतले म्हणजे काही सामान्य लोक असतात, विचार करत असतात की आम्ही या कंपनीमध्ये भाग गुंतवलं तर आम्हाला काही प्रॉफिट मिळणार की नाही, सगळ्या बाबींचा विचार करणारे लोक असतात, त्यामुळे 40,000 भाग कंपनीचे विकले जाईल असं नाही, तर कंपनीचे पूर्ण भाग कधीच विकले जात नाही किंवा जाते, कंपनी जर चांगली असेल, तिची गुडविल ख्याती चांगली असेल तर 40,000 भाग तिथे विकले जाईल, अथवा कंपनी नवीन आहे, बाजारपेठेमध्ये नवीन कंपनी आली आहे, स्वतः सुरुवातीला लोकांना विश्वास ठेवणे कठीण असतात, त्यामुळे काही भाग विकले जातात किंवा काही भाग वाचत असतात, त्यामुळे आता इथे काय होईल, कंपनीचे प्रत्यक्ष विक्री केलेले भाग जे आहे 30,000 झाले, म्हणजे कंपनीने 40,000 भाग विक्रीला काढले, परंतु कंपनीचे 40,000 भाग पूर्णपणे न विकले गेले नाही, तर तिथे तिचे 30,000 भाग विकले गेले, तर 30,000 भाग विकले गेले आणि प्रत्येकी 10 रुपये किंमत आहे त्यांची, तर मग अशा करता कंपनीकडे आले किती 3 लाख रुपये, आणि मग उर्वरित प्रत्यक्ष न विकलेले भाग किती आहे, 30,000 विकले, 40,000 भाग जेव्हा तिने विक्रीला काढले 30,000 विकले गेले, मग आता बॅलन्स किती आहे त्याच्याकडे 10,000 भाग, तर 10,000 हे भाग किती आहे, विकले न गेलेले भाग आहे, प्रत्यक्ष विक्री केलेले किंवा न केलेले ते भाग आहे, तर ते किती होईल 1 लाख रुपये जे आहे तिला अजूनही प्राप्त झालेले नाही, कारण ते विकलेच गेलेले भाग। त्यानंतर आहे मागणी केलेले भांडवल, मागणी न केलेले भांडवल आणि राखीव भांडवल, 3 प्रकारचे सांगितले आहे, मागणी केलेले भांडवल, मागणी न केलेले भांडवल आणि राखीव भांडवल। आता बघा, कंपनी जेव्हा 30,000 भागांची विक्री तिथे केली कंपनीने, तर आता समजा 30,000 जेव्हा भागांची विक्री झाली, लोकांनी भाग विक्री खरेदी केले कंपनीचे, आता भाग खरेदी केल्यानंतर प्रत्येकी 10 रुपये कंपनीच्या भागाची किंमत आहे 10 रुपये फक्त, आणि अशा वेळी 10 रुपयाचे आहेत तिथे देखील कंपनी काय करते, सूट दिली आहे जनतेला, प्रत्येक तुम्ही 10 रुपये एका वेळी आम्हाला देऊ नका, तुम्ही सुरुवातीला आम्हाला 5 रुपये द्या, जेव्हा तुम्ही भागांची खरेदी करताय तेव्हा तुम्ही काय करा, आम्हाला फक्त 5 रुपये द्या, फक्त 5 रुपये तुम्ही द्या। तर मग आता मागणी केलेले भांडवल, सुरुवातीला कंपनी काय करताय, मागणी करत आहे भांडवलाची, फक्त तुम्ही 10 रुपये आहे तर तुम्ही फक्त 5 रुपयाचा भाग जी रक्कम आहे ती द्या आणि 5 रुपये तुम्ही नंतर द्या। तर मागणी केलेल्या भांडवलामध्ये बघा 30,000 जेव्हा कंपनीची विक्री झाली तर 5 रुपये नुसार कंपनीकडे 1,50,000 रुपये आले। आता बघा, मागणी न केलेल्या भांडवलात 5 रुपये सुरुवातीला कंपनी मागत
पण त्याच्यात देखील कंपनी काय करते, पुन्हा सूट देत आहे की मागणी न केलेले भांडवल जे 4 रुपये आहे ते आरामशीर तुम्ही हप्त्याने द्या, आम्हाला आम्ही कॉल करू तुम्हाला किंवा हप्ते मागणी करू, त्यानुसार तुम्ही 4 रुपये जे आहे उरलेले ते नंतर द्या. आणि 1 रुपया जे आहे 1 रुपया ते कंपनी काय करेल, वाचवून ठेवेल किंवा भविष्यात एखादी जिला अडचण निर्माण झाली तेव्हा मग ते आपला ठराविक म्हणजे तिला जेव्हा वाटेल तेव्हा ती कॉल करून त्यांच्याकडून 1 रुपया जे उर्वरित राहील ते मागवेल. म्हणजे कंपनी सुरुवातीला फक्त 5 रुपये मागवेल त्यांच्याकडून, 30,000 रुपये गुणाकार 5 म्हणजे 1,50,000 कंपनी सुरुवातीला मागवेल आणि त्यानंतर मागणी न केलेले भांडवल जे आहे ते नंतर किती होईल, 30,000 गुणिले 4 रुपये म्हणजे ते आपल्या सोयीनुसार कंपनी मागवेल. ग्राहकांच्या जे खरेदी केले आहे भागधारक त्यांच्या सोयीनुसार ते मागवेल. आणि 1 रुपया जे बाकी आहे ते कंपनी आरामशीर म्हणजे तिला कोणती चिंता नाही, ती कधीही जेव्हा तिला वित्तीय अडचण निर्माण होईल तेव्हा ती 1 रुपयाप्रमाणे 30,000 रुपयाचे भागाची रक्कम जी आहे 30,000 रुपये मागवेल. त्यानंतर आहे वसूल झालेले भांडवल, वसूल न झालेले भांडवल. आता कंपनी सुरुवातीला जेव्हा 5 रुपयेच मागत आहे तर आता ते 5 रुपयाप्रमाणे तिच्याकडे 1,50,000 रुपये घ्यायचे आहे भागधारकांकडून, तर मग ते बघणार आहे कंपनी वसूल झालेले भांडवल म्हणजे कंपनीकडे खरंच 1,50,000 रुपये आले का. कारण काही भागधारक असे असतात त्यांच्याकडे वेळ नसतो पैसे द्यायचा किंवा त्यांच्याकडे पैसे नसतात, तर अशा वेळी मग काय होते, काही भागधारक देतात काही भागधारक देत नाही. तर तिथे देखील बघा 30,000 रुपयाची जेव्हा भागांची विक्री झाली तर तिथे देखील 20,000 लोकांना म्हणजे 20,000 भागांचीच रक्कम कंपनीकडे 5 रुपयाप्रमाणे आली आहे, 30,000 पूर्ण आली नाही. म्हणजे 20,000 भागांची किंमत जेव्हा कंपनीकडे आली 5 रुपयाप्रमाणे 1,00,000 रुपये आणि मग उर्वरित किती आहे कंपनीकडे, अजूनही 10,000 भागांची रक्कम आहे कंपनीला पूर्णपणे प्राप्त झालेली नाही. अजूनही तिच्याकडे बॅलन्स किती आहे, वसूल न झालेले भांडवल किती आहे 10,000 जे भाग आहे त्यांची आणखी रक्कम यायची आहे कंपनीकडे. तर वसूल झालेले भागांची रक्कम किती झाली, 20,000 गुणिले 5 नुसार 5 रुपये मागवले फक्त सुरुवातीला, तर त्यानुसार 20,000 भागांची रक्कम कंपनीकडे आली म्हणजे 1,00,000 रुपये तिच्याकडे आले. अजूनही 50,000 रुपये कंपनीकडे यायचे आहेत. इथे आपण बघितलं होतं 50,000 रुपये तिच्याकडे यायचे होते, तर त्यापैकी देखील 20,000 भागांचीच रक्कम तिच्याकडे आली आणि 10,000 भागांची रक्कम अजून यायची. म्हणजे जी रक्कम आली तिला काय म्हणून आपण वसूल झालेले भांडवल आणि जी रक्कम यायची तिला काय म्हणून आपण वसूल न झालेले भांडवल. म्हणजेच वसूल झालेले भांडवल आणि वसूल न झालेले भांडवल हे तुम्हाला पूर्णपणे समजलं असेल. म्हणजे भांडवलाचे वर्गीकरण आपण बघितले, पुन्हा एकदा बघू. अधिकृत भांडवल म्हणजेच कंपनीचे त्या आयुष्यभर किती भांडवलाची तिला आवश्यकता आहे त्याची नोंदणी केलेली असते, त्याला अधिकृत भांडवल असे म्हणतात. विक्रीस काढलेले म्हणजे त्यापैकी किती भांडवल विक्री काढले आहेत ते आणि विक्री न काढलेले किती भांडवल विक्री काढले नाही ते. त्यानंतर प्रत्यक्ष विकलेले त्याच्या जी विक्री काढली त्यामध्ये किती भागाची विक्री झाली आणि त्यालाच आपण म्हणतो विक्री झालेले भांडवल. आणि किती भागाची विक्री नाही झाली त्याला आपण म्हणतो विक्री न झालेले भांडवल. मागणी केलेले त्याच्यामधून रक्कम मागवते व कंपनी पैशा जसे की 10 रुपये होता आपण बघितलं 5 रुपये मागवत आहे, तर त्यापैकी 5 रुपये सगळ्यांनी दिले का ते बघायचं, त्यालाच आपण म्हणतो मागणी केलेले भांडवल. आणि राखीव भांडवल म्हणजेच कंपनी आरामशीर जे तिला सोयीनुसार ते काय करत असते आपल्या भागाची रक्कम मागत असते त्याला राखीव भांडवल म्हणतो. आणि मागणी न झालेले म्हणजेच जे रक्कम कंपनीकडून अजूनही आले नाही ते कंपनी आरामशीर हप्त्याने मागवणार आहे त्याला म्हणतो आपण. त्यानंतर कंपनीकडे किती रक्कम आता 5 रुपयाप्रमाणे आली आहे त्याला वसूल झाले आणि किती यायचे आहे त्याला वसूल न झाले. तर आजच्या क्लासमध्ये आपण भांडवलाचे वर्गीकरण बघितले. आता नेक्स्ट क्लासमध्ये आपण भांडवलाची भागांची विक्रीची पद्धत म्हणजे जी रक्कम आता विक्री करत भागाची विक्री करतात कोणत्या कोणत्या पद्धतीने विक्री करते ते बघणार. तोपर्यंत धन्यवाद.